तर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे। थेट जाऊयात। ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेली आहे। त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। कोल्हापुरातले एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। विश्व हिंदू परिषद या ठिकाणी आता आक्रमक झालेली आहे। कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा त्या ठिकाणी उपस्थित आहे। पोलिसांनी याआधी ताब्यात सुद्धा घेतलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, विश्व हिंदू परिषद आक्रमक झाले, आंदोलन सुरू आहे, काय सविस्तर अपडेट? करण, औरंगजेबाजी जे आहे ते पुतळा या ठिकाणी दहन करण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी तो तात्काळच ताब्यात घेतलेला आहे। आपण बघतोय एक टेम्पोमधून खरं तर हा पुतळा जो आहे तो आणला जाणार होता आणि कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी दारामध्येच हा पुतळ्याचं दहन जे आहे ते करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी संबंधित चालकाला जे आहे ते इथून घालवलेलं आहे। त्या ठिकाणी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र आता आपण हे सगळे बघताय बजरंग दल आणि एकूणच हिंदुत्ववादी संघटनांकडून हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जातंय। या संदर्भातच अधिक माहिती खरं तर पुतळ्याचं दहन करणार होतं। आता देखील तुमच्या हातात हातोडा देखील पाहायला मिळते, काय सांगा? ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे ज्या औरंगजेबानं अक्षरशः हलाल केलं आणि त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये असता कामा नये आणि आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सर्व सकल हिंदू समाज, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आज आम्ही हातोडा घेऊन आलेलो आहे। जर प्रशासनानं त्या ठिकाणी ती मजार कबर काढली नाही तर या ठिकाणी कार सेवा करून काढली जाईल। तर आता पुतळ्याचं दहन करणार होता, मात्र त्या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे पोलिसांनी। त्या ठिकाणी पुतळा देखील जप्त करण्यात प्रशासनानं या ठिकाणी पुतळा जरी जप्त केला तरी येथून पुढच्या काळामध्ये आंदोलन हे थांबणार नाही। जोपर्यंत त्या ठिकाणी जो कबर निघत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील। तुम्ही देखील सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहे, कशा पद्धतीने आता देखील आंदोलन करणार होता आणि नेमकं आताची भूमिका तुमची सगळी? आता जे आपण पाहिलं असेल की जशी प्रतापगडच्या पायथ्याशी असणारी अफजल खानाचे जे कबर होती ती जशी शासनाने काढली तशीच या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढावी अशी संपूर्ण शिवप्रेमींची, शंभूप्रेमींची मागणी आहे। आणि आता प्रशासनानं जे आंदोलन सुरू असताना त्यामध्ये जे कबर जप्त केली हे अतिशय चुकीचं आहे। प्रशासन औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यासाठी आहे काय? हे पोलीस खातं आहे किंवा केंद्रीय, आता ज्या ठिकाणी जी कबर आहे त्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल आहे, याने औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करावं। ही कबर शासनानं त्वरित काढली पाहिजे, ही संपूर्ण जनतेची भावना आहे आणि त्याच्या विरुद्ध जाऊन हे प्रशासन काम करते असं या ठिकाणी दिसतं। कारण आपण बघितलं तर त्या टेम्पोमध्ये प्रतिकात्मक कबर जी आहे ती बनवण्यात आली होती। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर बनवण्यात आली होती आणि त्याचीच खरं तर हातोड्याच्या माध्यमातून तोडफोड करण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं आणि तेच टेम्पो ज्या ठिकाणी ही कबर प्रतिकात्मक बनवली होती तो टेम्पो देखील आता पोलिसांनी काही वेळापूर्वी जप्त केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे। आणि कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अजूनही आपण बघितलं तर मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर जी आहे ती त्या ठिकाणून कायमस्वरूपी काढली जावी अशी या सगळ्यांचीच प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठीच कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळं आंदोलन जे आहे ते होते। या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी जी प्रतिकात्मक कबर जी टेम्पोमधून घेऊन आली होती ती त्या ठिकाणी जप्त केलेली। मात्र सध्या आपण ही सगळी दृश्य पाहतोय, हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते देखील पाहतोय, त्यांच्याकडून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जाते। आणि निश्चितच आहे महाराष्ट्रातून जी कबर ज्या ठिकाणी आहे त्याच्यावरती अनेक जण चादरी जी आहे ती चढवतात, ती प्रथा बंद करून त्या ठिकाणची कबर जी आहे ती कायमस्वरूपी काढली जावी अशीच मागणी या सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे। करण, अगदीच शेखर, ज्या प्रकारचं सध्या आंदोलन आपण पाहतोय, राज्यभरात या संदर्भात चर्चा सुरू आहे, वाद सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यातच कोल्हापूरमधलं हे आंदोलन सुरू आहे। साधारण किती आंदोलक सध्या त्या ठिकाणी आहेत आणि काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सुद्धा दिसतंय? कारण मी सध्या त्याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभा आहे आणि इथली दृश्य जी आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो। आपण बघितलं तर मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दुसरीकडं मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक देखील आहेत, ज्या ठिकाणी बघितलं तर औरंगजेबाची कबर जी आहे ती या ठिकाणी काढली जावी अशी या सगळ्यांची प्रमुख मागणी आहे। त्याच मागणीसाठी खरं तर हे सगळे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी काय नेमकी भूमिका होती? आता देखील टेम्पोमध्ये आपण प्रतिकात्मक कबर बनवली होती, ती देखील फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने ही सगळी कबर आहे ती ताब्यात घेतली, टेम्पो देखील ताब्यात घेतली। प्रशासनाला प्रतिकात्मक गोष्टी सहन होत नाहीत, तर ज्या गोष्टी या अतिरेकीपणानं या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालतात त्या प्रशासनाला कशा काय सहन होतात?
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2.5 एकरावरती विशाळगडावरती दर्गा चालतो, या प्रशासनाला अनधिकृत बांधकाम केलेलं, पण प्रतिकात्मक गोष्ट चालत नाही। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंग्याची कबर आहे ती प्रशासन इतके वर्ष कसं काय सहन करताय, ती हटवण्यासाठी प्रशासनानं का पुढाकार घेतला नाही हा आमचा प्रश्न आहे। जर वेळीच ही कबर हटवली नाही तर बजरंग दलाचे सर्व महाराष्ट्र आणि देशभरातून कार्यकर्ते चलो संभाजीनगर असा नारा देऊन संभाजीनगरला ती कबर हटवण्यासाठी पुढे चाल करतील। तर जर प्रशासनाने ही कबर काढली नाही तर आम्ही बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन संभाजीनगर मधली जी कबर आहे ती त्या ठिकाणी आम्ही काढू अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे। काही टेम्पो जो आहे तो आणि प्रतिकात्मक कबर जी करण्यात आली होती ती देखील आता जप्त करण्यात आलेली। मात्र कोल्हापुरात हे जे आंदोलन आहे ते अधिक तीव्र होताना पाहायला मिळते आणि ती मागणी जी आहे ती देखील जोर धरताना पाहायला मिळते। नक्कीच शेखर, त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे, मोठ्या प्रमाणात आंदोलकांची संख्या उपस्थित पाहायला मिळत आहे। या आंदोलनाचं पुढचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? कारण आपण बघितलं तर या सगळ्यांनी आता या ठिकाणी प्रतिकात्मक कबर जी आहे ती आणली आहे आणि ती फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र आगामी काळामध्ये जर प्रशासनानं ही कबर जी आहे ठिकाणी हटवली नाही तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी स्वतः हातोडा जो आहे तो हातात घ्यावा लागेल अशा पद्धतीचा इशारा या सगळ्यांनी दिलेला आहे। तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील आता आपण या बघितल्या, त्यामुळे निश्चितच आहे हे आंदोलन जे आहे ते आता या ठिकाणी अनेक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे। महाराष्ट्र असू दे आणि देशभरातील विविध ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। मात्र जी कबर जी आहे ती त्या ठिकाणाहून शासनानं प्रशासनानं तात्काळ काढून घ्यावी, अन्यथा आम्ही स्वतः त्या ठिकाणी पोहोचून स्वतः ही कबर जी आहे ती काढू अशा पद्धतीचा इशारा दिला। त्यामुळे निश्चितच आहे ही कबर काढण्यासंदर्भातलं आंदोलन जे आहे ते आता कुठपर्यंत जातं, नेमकं यावरती प्रशासन काय निर्णय घेतं आणि ही कबर त्या ठिकाणून काढली जाते का आणि यावरती आणखीन काय वेगवेगळे मुद्दे समोर येतात हे देखील पाहणे गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा। कोल्हापुरातली दृश्य पाहतोय, कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं आहे। औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सुद्धा त्या ठिकाणी एका वाहनामध्ये ठेवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी त्या टेम्पोमध्ये एका तयार करून ठेवण्यात आलेली आहे। आगामी काळात सरकारने याची दखल नाही घेतली तर आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटना या संभाजीनगरकडे कूच करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली। या संदर्भात पुन्हा एकदा मी ताजी अपडेट घेण्यासाठी आपलं प्रतिनिधी शेखर पाटीलकडे जाणार आहे। शेखर, कोल्हापुरातलं हे आक्रमक आंदोलन पाहायला मिळतं, त्या ठिकाणी जशी आपल्याला माहिती मिळाली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे दोन्ही हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। या व्यतिरिक्त आणखी काही राजकीय नेते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण मी इथली दृश्य जी आहे ती पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो। जो कबर जी प्रतिकात्मक आणली होती ती कबर मात्र आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। मात्र या ठिकाणी अजूनही सगळे कार्यकर्ते जे आहेत ते थांबलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि अर्थातच त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करत असताना कबर जप्त केली असली तरी आपलं आंदोलन आणि जी मागणी आहे औरंगजेबाची कबर जी आहे ती या ठिकाणी हटवावी ही मागणी घेऊन हे सगळे जे आहेत ते अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहेत। त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। मात्र एक मागणी आहे की ही कबर जी आहे ती कायमस्वरूपी त्या ठिकाणून हटवावी, अन्यथा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी हातोडा हातात घेऊन ही कबर जी आहे ती काढण्यासाठी संभाजीनगरला जाऊ अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या सगळ्यांनी देताना पाहायला मिळतात। अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बजरंग दल असू दे किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, काही राजकीय पदाधिकारी देखील या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। मात्र हे सगळं आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र करण्याचा देखील या सगळ्यांचा इशारा पाहायला मिळतोय। मात्र सध्या कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते आंदोलन काही प्रमाणात शांत झालं असलं तरी जी कबर या ठिकाणी प्रतिकात्मक बनवून आणली होती ती कबर मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि हे आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणीहून जाऊन जर प्रशासनाने ही कबर काढली नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी कबर जी आहे ती मोडून काढू, हातोडा त्यावरती चालू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे। नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे, त्याची दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। औरंगजेबाचं प्रतिकात्मक, औरंगजेबाची कबर प्रतिकात्मक पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आली। आंदोलक त्या ठिकाणी आक्रमक झाले, पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे। कोल्हापुरात विश्व हिंदू परिषद, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। आगामी काळात सरकारने जर याची दखल नाही घेतली तर छत्रपती संभाजीनगरकडे आम्ही कूच करू, औरंगजेबाची कबर काढू अशा प्रकारचा थेट इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटनेने दिला। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या ठिकाणी कोल्हापुरातली ही दृश्य आहेत, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी बनवण्यात आली।
ताब्यात